मुंबई विधान भवन परिसरामध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली। बॉम्बनं विधान भवन उडवून टाकण्याची धमकी देण्यात आलेली आणि आता मुंबई विधान भवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ईमेल पाठवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधान भवन परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलेले आहे। सध्या विधान भवनामधील कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आलंय, तर सर्च ऑपरेशन होईपर्यंत कुणालाच आत सोडलं जाणार नाही असं पोलिसांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक व्हीआयपी या परिसरात येत असतात, त्यामुळे पोलिसांकडून शोध मोहीम आता सुरू झालेली आहे। या संदर्भात आता आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया समोर येते, आपण पाहूया। आताच आपल्याकडूनच ही मी बातमी ऐकली आणि मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर तो फोन खोटा होता असं मला सांगण्यात आलेलं आहे। अजूनही जास्त चौकशी अंती कळेल। मला आता एवढीच माहिती मिळाली। मुंबई विधान भवन परिसरामध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली। बॉम्बनं विधान भवन उडवून टाकण्याची धमकी देण्यात आलेली आणि आता मुंबई विधान भवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ईमेल पाठवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधान भवन परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलेले आहे। सध्या विधान भवनामधील कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आलंय, तर सर्च ऑपरेशन होईपर्यंत कुणालाच आत सोडलं जाणार नाही असं पोलिसांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक व्हीआयपी या परिसरात येत असतात, त्यामुळे पोलिसांकडून शोध मोहीम आता सुरू झालेली आहे। या संदर्भात आता आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया समोर येते, आपण पाहूया। आताच आपल्याकडूनच ही मी बातमी ऐकली आणि मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर तो फोन खोटा होता असं मला सांगण्यात आलेलं आहे। अजूनही जास्त चौकशी अंती कळेल। मला आता एवढीच माहिती मिळाली। मुंबई विधान भवन परिसरामध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली। बॉम्बनं विधान भवन उडवून टाकण्याची धमकी देण्यात आलेली आणि आता मुंबई विधान भवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ईमेल पाठवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधान भवन परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलेले आहे। सध्या विधान भवनामधील कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आलंय, तर सर्च ऑपरेशन होईपर्यंत कुणालाच आत सोडलं जाणार नाही असं पोलिसांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक व्हीआयपी या परिसरात येत असतात, त्यामुळे पोलिसांकडून शोध मोहीम आता सुरू झालेली आहे। या संदर्भात आता आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया समोर येते, आपण पाहूया। आताच आपल्याकडूनच ही मी बातमी ऐकली आणि मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर तो फोन खोटा होता असं मला सांगण्यात आलेलं आहे। अजूनही जास्त चौकशी अंती कळेल। मला आता एवढीच माहिती मिळाली। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।